नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला अर्थशास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे. एक्झाम दिवसेंदिवस जवळ येते आहे. त्यामुळं रिव्हिजनचं प्रमाण आता वाढलं पाहिजे आणि जास्तीत जास्त रिलाय राहिलं पाहिजे क्वेश्चन सॉल्विंगवरती. जेणेकरून आपल्याला सॉल्विंगचा अनुभव, कारण परीक्षेमध्ये एका तासात तुम्हाला त्या ठिकाणी 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळं भरपूरदा असं होते की विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही. त्यामुळं वेळेचं नियोजन म्हणजे अभ्यासाबरोबरच वेळेचं नियोजन सध्याच्या पोझिशनमध्ये जास्तीत जास्त नवीन डाटा कन्झ्युम केल्यापेक्षा जो आपण डाटा रिटेन केलेला आहे त्याच्यावरती रिव्हिजन मारणे. कारण आता तुम्ही जर एखादा नवीन डाटा करताय प्रिपेअर, करंट अफेअर जर सोडलं तुम्ही, तर बाकीच्या विषयाचा नवीन डेटा तुम्ही जर करताय तो डेटा लक्षात राहण्याचे चान्सेस एक्झामपर्यंत फार कमी असतात. येतं लक्षात. त्याच्यामुळं तुम्हाला असं जर वाटते आहे की परीक्षेतले क्वेश्चन त्या प्रेशर खाली ॲज इट इज सुटले पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय करा की जे तुमचं झालेलं आहे ते तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. 90% रिव्हिजन सध्याच्या पोझिशनमध्ये आणि 10% नवीन डाटा. हा तुमचा रेशो असला पाहिजे त्या ठिकाणी. आणि क्वेश्चन सॉल्विंग डेली करा. तुम्ही जेवढं जास्त क्वेश्चन सॉल्विंग कराल तेवढं तुम्ही प्रश्नांसोबत फ्रेंडली व्हाल आणि प्रश्नासोबत खेळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वेळेवरती प्रेशर येणार नाही एक्झाममध्ये आणि प्रश्न सॉल्व करण्याच्या प्रॅक्टिसमुळं वेळेवरती पटापट तुमचे प्रश्न सुटतील आणि तुमचा कंबाईनचा स्कोअर चांगला येईल. सिली मिस्टेक होणार नाही, वेळेचं नियोजन व्यवस्थित होईल आणि यावरतीच तुमचं यश अवलंबून आहे. येतं लक्षात. आपण मार्गदर्शनाचं जे सेशन आहे किंवा पेपर कसा सोडवायचा, एक्सपेक्टेड पेपर कसा राहू शकतो, म्हणजे जेणेकरून तिथं गेल्यानंतर तुम्ही शॉक नाही झाले पाहिजे. तुम्ही एक वेगळं डोक्यात ठेवून जाता अनुभव नसल्यामुळं आणि वेळेवरती वेगळाच पेपर हातात येतो आणि नंतर मग सगळं त्यामध्ये आपण डिमॉरलाइज होऊन जातो आणि आपल्याला फटका बसतो परीक्षेमध्ये त्याचा. त्यामुळं पेपर कशा पद्धतीचा असू शकतो येतं लक्षात. मागच्या 2 वर्षातला ट्रेंड काय चालू आहे ते आपण आधीच त्याचे जर ठोकताळे बांधून गेलो एक्झामपर्यंत, परीक्षेमध्ये मग आपली काय होत नाही त्या ठिकाणी, पंचायत होत नाही आणि चांगला स्कोअर येतो आपल्या अभ्यासानुसार आणि आपण सिलेक्ट होतो. तुला एक मेजर फॅक्टर असतो बरं का एक्झाममध्ये, की आपण केलेल्या अभ्यासाचं आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे. भरपूर विद्यार्थी असतात त्यांचा प्रचंड अभ्यास असतो पण त्यांना पाहिजे तसं आउटपुट मिळत नाही. त्यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. आपण पेपरचं पण नियोजन करणारच आहोत. जसं आता आपण पुढे जाऊ तसं मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण सेशन टाकेल की पेपर कसा टॅकल केला पाहिजे, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, शेवटच्या आठवड्याचं नियोजन काय असलं पाहिजे, शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही काय वाचलं पाहिजे. इथपासून सगळं मी तुम्हाला प्रिपेअर करून देईल. आता सध्या आपण काय करूया, अर्थशास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहूया की कशा पद्धतीने हे प्रश्न टॅकल केल्या जाऊ शकतात. आणि उद्देश तोच असणार आहे की कमी वेळात जास्तीत जास्त तुम्हाला नॉलेज देणे, झालेल्या गोष्टी तुम्हाला रिवाईज करून देणे आणि व्हॅल्युएशन करणे तुमच्या नॉलेजमध्ये. पुढे जाऊया आपण. भरपूर लोक जे आहेत मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऐकणारे लोक हे पुण्यामधलेच असतात त्या ठिकाणी. कधी असा फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही, ऑनलाईनच्या माध्यमातून येतो, म्हणजे कारण मी तुम्हाला अमरावतीतून शिकवत आहे सध्या. तरीही मी पुण्यामध्ये येतो आहे येत्या शनिवारी. आत्ता 8 एप्रिलला सकाळी 9 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत आणि रविवारी 1.5 दिवशी आहे ही, रविवारी 9 एप्रिल या तारखेला सकाळी 9 ते 12च्या दरम्यान. असं एक 10-12 तासाचं आपण एक सेशन घेणार आहोत. त्यामध्ये तुमचं पूर्ण अर्थशास्त्र मी तुम्हाला रिवाईज करून देणार आहे आणि त्यामध्ये नोट्स देखील राहतील, शॉर्ट नोट्स, ज्या तुम्हाला थेट एक्झाममध्ये कामी येतील. हा एक एक्झामच्या आधी बूस्टर पंच असणार आहे तुमच्यासाठी. आता आपण टॉपिककडे वळूया जास्त वेळ न घालवता. चला, पहिला प्रश्न आहे अर्थव्यवस्थेत. आता मी हे प्रश्न निवडले आहेत कारण याच्यामध्ये असे काही प्रश्न आहे जे थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे, जास्त नाही, काही अननोन आहे. म्हणजे जशी एक्झामची कॅटेगरी असते, एक्झाममध्ये गेल्यानंतर जसे आपल्याला 15 प्रश्न मिळणार आहे इकॉनॉमिक्सचे येत्या लक्षामध्ये. त्यामध्ये काही प्रश्न असे असणार आहे जे आपण कधीच पाहिलेले नाही आहे. काही प्रश्न असणार आहे वाचले पण आठवत नाही. काही प्रश्न असे आहे 50-50 कन्फ्युजन आहे आणि काही प्रश्न 100% येणार आहे. 100% येणाऱ्या प्रश्नांचं प्रमाण जास्त असते, 7-8 त्याचं प्रमाण असते. 50-50 कन्फ्युजन वाले एक 3-4 क्वेश्चन असतात, तेच मेरिट डिसाईड करत असतात. काही क्वेश्चन वाचलेले असतात पण आठवत नसतात आणि काही क्वेश्चन माहीतच नसतात पण माहीतच नाही आहे बिलकुल. ही एक कॅटेगरी असणार आहे बरं का पेपरमध्ये आणि त्याचं प्रमाण 2 ते 3 राहील. इकॉनॉमिक्स या विषयासाठी बोलतोय बरं का मी स्पेसिफिकली. 2 ते 3 प्रश्न असे राहतील किंवा 1-2 काही लोकांसाठी की जे तुम्ही कधीच पाहिलेले नसतील, त्यामुळे तिथं डिमॉरलाइज व्हायचं नाही. तेही क्वेश्चन कसे टॅकल करायचे याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे. माध्यम त्या ठिकाणी आहे, म्हणजे हे पेपर एक्सप्लेनेशन माध्यम
माध्यम आहे, गायडन्स हा उद्देश आहे आणि नॉलेज देणे, रिवाईज करून देणे हे त्याचे बाकीचे दुय्यम उद्देश आहे. अर्थव्यवस्थेतील सेवा आधारित क्रियांना तृतीय क्षेत्रात टाकले तर रिकामी जागा आणि रिकामी जागा क्रियांना अनुक्रमे चतुर्थक व पंचक क्षेत्रात टाकता येईल. आता हे तुम्हाला याचं उत्तर सांगण्याच्या आधी मी पूर्ण संकल्पना समजावून सांगतो. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या म्हणजे 5 क्षेत्र आहे, पण सुरुवातीला 3च क्षेत्र होते. पहिलं क्षेत्र होतं प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शियरी सेक्टर. प्रायमरी सेक्टरमध्ये अशा उद्योगांचा समावेश व्हायचा ज्यामध्ये आपण त्या विविध गोष्टी थेट निसर्गातून मिळवत असतो. सो फॉर एक्झाम्पल शेती आहे. सो शेतीमध्ये आपण डायरेक्ट निसर्गातून काय घेतो आहे, उत्पादन घेतो आहे शेतीमध्ये. सो तुम्हाला माहीत आहे शेतीमध्ये पिकांपासून म्हणा किंवा झाडांपासून म्हणा थेट उत्पादन घेतो आहे. सो त्यानंतर पशुपालन आहे, त्याला ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर म्हटल्या जाते. सो त्या अलाइड सेक्टरमध्ये वन उत्पादनांचा समावेश होतो, पशुपालनाचा समावेश होतो आणि मत्स्य उत्पादनाचा समावेश होतो. सो हे सगळे प्रायमरी सेक्टरमध्ये जातात. काही ठिकाणी खाणकाम हे प्रायमरी सेक्टरमध्ये टाकण्यात आलेले आहे, कारण खाणकामामध्ये पण आपण जेव्हा खाणकाम करतो तेव्हा निसर्गातून जे वेगवेगळे आपले ओर्स असतात किंवा मिनरल्स असतात किंवा मेटल्स असतात ते डायरेक्ट आपण निसर्गातून म्हणजे भूगर्भातून काढत असतो. सो त्यामुळे भरपूर पुस्तकांमध्ये प्रायमरी सेक्टरमध्ये खाणकाम टाकलं आहे, काही पुस्तकांमध्ये सेकंडरी सेक्टरमध्ये टाकलेलं आहे. सेकंडरी सेक्टर हे झालं प्रायमरी. ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर जे आहे कृषी आणि संलग्न क्षेत्र, सो हा कशाचा भाग आहे, प्रायमरी सेक्टरचा. ह्या प्रायमरी सेक्टरवर जेव्हा आपण प्रक्रिया करतो म्हणजे उत्पादन क्षेत्र हे सेकंडरीमध्ये जाते. आणि प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरला लक्षामध्ये फुलफिल करण्यासाठी ज्या सेवा द्याव्या लागतात त्या तुमच्या टर्शियरी सेक्टरमध्ये जातात. परंतु काळाच्या ओघामध्ये स्पेशली 1990s नंतर जेव्हा लिबरलायझेशन आलं, उदारीकरण आलं, खाजगीकरण आलं, जागतिकीकरण आलं 91 नंतर, तेव्हा सेवा क्षेत्राचा वाटा अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड वाढत गेला. सध्याच्या पोझिशनमध्ये कृषी आणि उद्योग क्षेत्र प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टर एकत्र जरी मिळवलं ना ते टर्शियरी सेक्टरची बरोबरी नाही करू शकत. टर्शियरी सेक्टरचा वाटा ह्या 2 सेक्टरपेक्षा जास्त आहे, तो 55% घरात आहे भारताच्या GDP मध्ये. त्यामुळे टर्शियरी सेक्टरचे पार्ट पडायला लागले. टर्शरी, क्वाटर्नरी, क्वायनरी म्हणजे तृतीयक, चतुर्थक आणि पंचम क्षेत्र. म्हणजे तृतीय क्षेत्राचेच पुढे 2 पार्ट पडलेल्या चतुर्थक आणि पंचम. आता त्यांनी काय केलं, असे सेवा क्षेत्र जे जास्त मेरिटोरियस नाही आहे, जे नॉन मेरिटोरियस म्हणता येईल आपल्याला. सो आहे तर सेवा ती फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आपण वाहतूक सेवा देतो आहे. सो ती खूप इंटेलेक्च्युअल सेवा नाही आहे. इथं लक्षात, काही लोकांना वाटेल इंटेलेक्च्युअल आहे, सो मला भावना दुखवायच्या नाही आहे कोणाच्या, परंतु ते टर्शरी सेक्टरचा भाग आहे. सो ज्यामध्ये जास्त इंटेलेक्च्युअलिटी नाही आहे पण ज्यामध्ये जास्त बौद्धिक संपदा इन्व्हॉल्व आहे. फॉर एक्झाम्पल रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, IT कंपनीतले जॉब, डॉक्टरचे जॉब, इंजिनियरचे जॉब, मी तुम्हाला जे शिकवतोय हा जॉब, हे सगळे क्वाटर्नरी सेक्टरमध्ये जातात, चतुर्थ क्षेत्रामध्ये जातात. ज्यामध्ये कशाची गरज असते, त्या ठिकाणी नॉलेजची गरज असते. जे ज्ञान किंवा नॉलेज बेस्ड जॉब आहे ते चतुर्थक. जे विदाउट नॉलेज बेस फक्त स्किल बेस आहे, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन, वाहतूक ज्याला म्हणतो आपण, ते टर्शरीमध्ये टाकण्यात आलेले आहे. मग हे फूड, रेस्टॉरंट वगैरे वगैरे हे जे सगळं आहे हे टर्शरी सेक्टरमध्ये जाते आहे. चतुर्थ क्षेत्रामध्ये ज्ञानावर आधारित रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे सगळे. आणि पंचम क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो विद्यार्थी मित्रांनो, तर पंचम क्षेत्रामध्ये जे हायर डिसिजन मेकिंग बॉडीज असतात फॉर एक्झाम्पल देशाचे पंतप्रधान, हायर डिसिजन मेकिंग बॉडी काय आहे, देशाचे पंतप्रधान आहे. त्यानंतर सचिव लेवलचे जॉब आहेत, येथे लक्षामध्ये जिल्ह्यामध्ये कलेक्टर लेवलचा जॉब आहे. म्हणजे जर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही तलाठी झाले तर तुम्ही टर्शरी सेक्टरचा भाग आहे. तुम्ही जर नायब तहसीलदार झाले किंवा तहसीलदार झाले तर तुम्ही चतुर्थ क्षेत्राचा भाग आहे. आणि तुम्ही जर UPSC मधनं IAS IPS सिक्युअर केलं तर तुम्ही पंचम क्षेत्राचा भाग आहे. जे डिसिजन मेकिंग बॉडी असते, जे क्लरिकल जॉब आहे ते टर्शरी आहे. जे त्या ठिकाणी जे हायर जॉबला सपोर्ट करतात, फॉर एक्झाम्पल तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, हे चतुर्थ क्षेत्रात जातात. आणि पंचम क्षेत्र म्हणजे हायर डिसिजन मेकिंग बॉडी. इथं लक्षात, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये समजा आता जे अनिल अंबानी आहे इथं लक्षात, किंवा गौतम अदानी आहे, सो हे जे मोठे मोठे उद्योजक आहे, किंवा रतन टाटा आहे, हे जे मोठे मोठे उद्योग आहे किंवा बिझनेसमॅन आहे, किंवा देशाच्या लेवलवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, कॅबिनेट मिनिस्ट्री, त्याच्यानंतर सचिव लेवलचे जॉब, हे पंचम क्षेत्रात जातात, हायर डिसिजन मेकिंग बॉडी. आता ह्यांनी काय विचारलेलं आहे की अर्थव्यवस्थेतील सेवा आधारित तृतीय क्षेत्रात टाकले तर रिकामी जागा आणि रिकामी जागा अनुक्रमे चतुर्थक व पंचम क्षेत्रात जाईल. सो मग ते कोणकोणते आहे, तर ज्ञान आणि बौद्धिक संपदा. येत्या लक्षामध्ये, सो ज्ञान आणि बौद्धिक संपदा. ॲक्च्युली म्हणजे आता मी तुम्हाला हेच तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगत होतो की तृतीयक, चतुर्थक आणि पंचम क्षेत्र कशा पद्धतीने एकमेकांपासून हे आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 राहील. सो 2 तर नसणार. बौद्धिक संपदा तर तुमच्या चतुर्थकमध्ये जाणार नाही, पंचम क्षेत्रामध्ये ज्ञान नाही, ज्ञान आधी आहे नंतर बौद्धिक हे तर आंतरराष्ट्रीय सेवा चलन विनिमय हा तर काही भागच नाही आहे त्या ठिकाणी. सो ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक
1 असलं पाहिजे. प्रश्न पण जबर सेट झालेला आहे आणि एक्सप्लेनेशन पण मी तुम्हाला आता त्याचं दिलेलंच आहे. पुढे जाऊया आपण. 1949 मध्ये आता मी तुम्हाला हे लिहून समजावून सांगतो पहा, म्हणजे तुम्हाला याच्या थोड्याशा नोट्स पण बनवता आल्या पाहिजे. हाही एक सोपा कॅटेगरीतला प्रश्न आहे. हां, परत मार्गदर्शन करतो थोडंसं तुम्हाला मी, की असे जर प्रश्न आले आणि ते जर तुमच्या परीक्षेत चुकले तर आपल्यासारखं दुर्दैवी आपणच, म्हणजे मी पण तुम्ही पण. मी तर सध्या एक्झाम देत नाही आहे, पण मी तरी सांगतोय तुम्हाला, पण मी पण तुम्ही पण जर आपले हे प्रश्न चुकले, का बरं मी असं म्हणतोय हे जर आपले प्रश्न चुकले तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण? कारण असे काही टॉपिक्स आहेत तुमच्या पुस्तकात ज्याच्यावर वारंवार प्रश्न पडले आणि पडत राहणार आहे. रघुकुल रीत सदा चली आहे. हे तर लक्षात. माझ्याकडे जादू नाही आहे, पेपर कसा येणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो, पण माझ्याकडे अनुभव आहे, पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस आहे आणि त्याचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे आपण ते जजमेंट घेऊ शकतो. सो असे प्रश्न येत राहणार आणि आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही चुकले पाहिजे. मग कोणत्या लेवलला जाऊन याचा अभ्यास केला पाहिजे तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की स्वातंत्र्यानंतर 4 ऑगस्ट 1949, इथं तरी तारीख दिलेली नाही आहे आपल्याला, पण 4 ऑगस्ट 1949ला भारत सरकारने, म्हणजे तारखेसहित माहीत पाहिजे तुम्हाला, राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन केलं होतं. कशाचं गठन केलं होतं? राष्ट्रीय उत्पन्न समिती. या समितीचं कार्य काय होतं की या समितीला करायचं असं होतं की देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं होतं. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कुठली तरी पद्धत वापरावी लागणार ना, मग ती पद्धत वापरायची होती. मग आता हे कोण शोधणार? तर त्या विषयातले तज्ज्ञ लोक असले पाहिजे ज्यांनी हे शोधलं पाहिजे. मग याच्यामध्ये एक तज्ज्ञ माणूस होता भारतामध्ये, ज्याला फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक म्हटल्या जाते, ज्यांनी आधीपासून ह्या क्षेत्रामध्ये दिग्गज होता, तो म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या अतिशय जवळ असणारा PC महालनोबिस. सो PC महालनोबिस यांना राष्ट्रीय उत्पन्न समितीचं अध्यक्ष बनवण्यात आलं. ज्याला फादर ऑफ इंडियन अकाउंटिंग असं म्हटलं जाते, ते म्हणजे डॉक्टर VKRV राव यांना ह्या समितीचा सदस्य बनवण्यात आलं. सो प्राध्यापक गाडगीळ यांनाही ह्या समितीचा सदस्य म्हणून लक्षात ठेवा. ही 3 सदस्यीय समिती होती, ज्यामध्ये एक अध्यक्ष आहे आणि 2 सदस्य आहे. अध्यक्ष आहे PC महालनोबिस आणि सदस्य आहे VKRV राव. माहीत नसेल तर लिहून घेत चला, VKRV राव आणि सदस्य आहे प्राध्यापक DR गाडगीळ. प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे त्याचे सदस्य आहे. मग यांनी ह्या समितीने अभ्यास केला आणि आपला अहवाल सर्वात पहिल्यांदा 1951 मध्ये यांनी पहिला अहवाल दिला. प्रत्येक गोष्ट खडानखडा जो मी तुम्हाला सांगतोय, पोट तिडकीनं सांगतोय, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे. पहिला अहवाल जो आहे या समितीचा, फर्स्ट अहवाल हा 1951चा आहे आणि दुसरा अहवाल हा 1954चा आहे. आता दुसराच मेन आहे. ह्या समितीनं 1949 मध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, गठन 1949लाच झालं, परंतु अहवाल कधी दिलेला आहे त्यांनी? 1954ला दुसरा अहवाल, पहिला 51ला आणि दुसरा 54ला अहवाल दिलेला आहे. सो या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की भारताचं उत्पन्न बुखदगत पाहिजे 8,650 रुपये, 8,650 कोटी रुपये हे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. 8,650 कोटी रुपये हे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आहे आणि पर कॅपिटा प्रतिमानसी उत्पन्न किती आहे तर 246.90 रुपये हे प्रतिमानसी उत्पन्न आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 50% अधिक वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. अर्धेपेक्षा अधिक वाटा कोणाचा आहे? कृषी क्षेत्राचा आहे. 1/3 मॅन्युफॅक्चरिंग, 1/3 सर्व्हिसेसचा आहे. असे वेगवेगळे रेकमेंडेशन्स त्यांनी त्याच्यामध्ये सजेस्ट केलेले आहे. अहवालामध्ये ह्या सगळ्या बाबी मेन्शन केलेल्या आहे. सर्वात महत्त्वाचं मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी यांनी कोणती पद्धत वापरली तर याच्या आधी ही पद्धत वापरल्या गेली होती. डॉक्टर VKRV राव हा असा पहिला माणूस आहे भारतातला ज्यांनी 1932-33 मध्ये सर्वात पहिल्यांदा रेकमेंडेशन देत असताना, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना तांत्रिक पद्धतीचा वापर केला होता. सो तोच मॉडेल आता ऑलरेडी डॉक्टर VKRV राव हे काय आहे या समितीचे सदस्य आहे, त्यांनी ऑलरेडी ह्या गोष्टीवर वर्क केलं होतं. सो त्यांचीच ही गोष्ट उचलण्यात आली आणि इथं लागू करण्यात आली. सो देशाचं आर्थिक उत्पन्न मोजत असताना उत्पादन पद्धती म्हणजे प्रोडक्ट मेथड, उत्पाद पद्धत आणि इन्कम मेथड ह्या 2 मेथडचा वापर केला पाहिजे. कोणती मेथड? प्रोडक्ट मेथड आणि दुसरी आहे इन्कम मेथड. म्हणजे जिथं जिथं आपल्याला प्रोडक्ट म्हणजे उत्पाद जे आहे, वस्तू जे आहे, सो जिथं जिथं मोजता येईल त्याची अंतिम व्हॅल्यू विचारात घ्यायची, अंतिम मूल्य विचारात घ्यायचं आणि मोजायचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे. पण भरपूरदा असं होते की काही वस्तूंचं किंवा काही अशा सेवा आहे सो त्याचं बाजार मूल्य काढता येत नाही
किंवा मार्केट त्याची जी बेसिक प्राईज आहे, बेसिक प्राईज म्हटल्यापेक्षा त्याला ती ही म्हटल्या जाते, म्हणजे त्याला कुठली कॉस्ट म्हटल्या जाते, जी रॉ मटेरियल म्हणून रॉ मटेरियल घेऊन जी काढल्या जाते त्याला आधारभूत किंमत म्हटल्या जाते, म्हणजे किंवा आधारभूत किंमत नाही म्हणत त्याला कुठली किंमत म्हटल्या जाते गड्या, जी रॉ मटेरियल जे आहे, कच्चा माल आहे तो विचारात घेऊन जी आहे त्याला कुठली तरी किंमत म्हणतात, म्हणजे त्याला एक मार्केट कॉस्ट असते, एक बेसिक प्राईज असते आणि एक आणखी कुठली तरी प्राईज असते. पहा, आधी जे आहे राष्ट्रीय उत्पन्न ही कंपनीमध्ये वस्तू तयार झाल्यानंतर तिची किती किंमत येते आहे येत्या लक्षामध्ये. सो ते विचारात घेऊन ही किंमत काढल्या जायची, कॅल्क्युलेट केल्या जायची. सो त्याच्यामुळं ती किंमत कॅल्क्युलेट म्हणजे ती किंमत पाहून त्या वस्तूची राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जायचं, की कंपनीमध्ये तयार झाल्यानंतर जी तिची व्हॅल्यू असते, रॉ मटेरियलनुसार जी तयार झालेली आहे त्याची जी व्हॅल्यू असते ते विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न काढल्या जायचं. मग आता हे राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करत असताना मग जिथं मोजू शकतो वस्तूच्या किमती, सो तिथंच ते विचारात घ्यायचं. पण अशा भरपूर गोष्टी आहे ज्याचं म्हणजे त्या वस्तूची किंवा सेवांची किमती विचारात घेता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला टीचिंग करतो आहे, मग मी तुम्हाला टीचिंग करतोय तर हे किती रुपयाचं मी तुम्हाला शिकवलं हे कसं मोजणार, म्हणजे मग हे मोजत असताना अशा वेळेस ज्या गोष्टी ह्याच्यात बसत नाही त्या गोष्टी इन्कम मेथडनी मोजल्या पाहिजे. सो माणसाला इन्कम 4 पद्धतीनं मिळते. सो एक प्रॉफिट असतो, 4 पद्धतीनं माणसाला इन्कम मिळत असते. एक प्रॉफिट असू शकतो, दुसरं रेंट असू शकते, तिसरं इंटरेस्ट असू शकते आणि एक सॅलरी त्याला म्हणू शकतो आपण, वेतन म्हणतो आपण त्याला. एक तर इन्कम मिळताना वेतनच्या स्वरूपात मिळू शकते, व्याजाच्या स्वरूपात मिळू शकते, भाड्याच्या स्वरूपात मिळू शकते किंवा फायद्याच्या प्रॉफिटच्या स्वरूपात मिळू शकते. सो माझं उत्पन्न कसं मोजलं जाणार मग? सो माझं उत्पन्न मोजलं जाणार मला प्रॉफिट किती झालेलं आहे, कारण माझ्या सेवेची व्हॅल्यू काढणं थोडीशी अवघड आहे. मग उत्पन्न पद्धतीनं मग ह्या दोघांचा कॉम्बो करायचा आणि राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करायचं. सो अशा पद्धतीनं ह्यांनी राष्ट्रीय उत्पन्न काढलेलं आहे. सो ही होती राष्ट्रीय उत्पन्न समितीची माहिती. या समितीचे अध्यक्ष प्रोफेसर PC महालनोबिस होते, एकदम बरोबर आहे. या समितीने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1948-49 या काळात 8,650 कोटी राहिल्याचा अंदाज वर्तवला, एकदम बरोबर आहे. या समितीने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे निव्वळ उत्पादन व निव्वळ उत्पन्न पद्धती या दोन्ही पद्धतीने मोजले, एकदम बरोबर आहे. आणि आजही सरकार जे राष्ट्रीय उत्पन्न मोजते ते तेव्हाच नाही पोरांनो, आजही जे मोजते आहे सो ह्याच पद्धतीनं मोजते आहे. येथे लक्षात, आत्ता कुठं नव्याने वेस्टर्न कंट्रीजकडे पाहून आपण एक्सपेंडिचर मेथडचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. नाहीतर आजही राष्ट्रीय उत्पन्न काढताना ह्या 2 पद्धतीचा कॉम्बो करूनच काढल्या जाते. पुढे जाऊया. सो असा जर प्रश्न आला परीक्षेत तर तो तोडून टाकायचा येत्या लक्षामध्ये, किंवा म्हणजे हा प्रश्न गेलाच नाही पाहिजे आपला, तुटलाच पाहिजे म्हणजे. सो ह्या पद्धतीनं सोडवायचा, कारण हे आपल्या पट्ट्यातले प्रश्न आहेत, हाच तुमचा मेरिट डिसाईड करतात. असे प्रश्न जर बरोबर आले तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पुढे जाऊया. आता हाही प्रश्न आहे, हाही आपल्या पट्ट्यातलाच प्रश्न आहे पोरांनो. दारिद्र्य मोजण्यासाठी 1989 मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाने, आता लक्षात ठेवा, नियोजन आयोगाने आधीही कमिट्या बसायच्या, पण वेगळ्या मिनिस्ट्रीज त्या कमिटी गठीत करायच्या. तुम्ही नाव ऐकलं असेल, PD ओझा कमिटी ऐकलं असेल, दांडेकर रथ समिती ऐकलं असेल, बर्धन कमिटी ऐकलं असेल, औलू वालिया कमिटी ऐकलं असेल. सो ह्या ज्या 1960च्या दशकात बसलेल्या सगळ्या कमिटी आहेत ज्यांचे मी नावं घेतले आत्ता या ठिकाणी, सो या ज्या कमिटी आहेत त्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजनी त्या ठिकाणी गठीत केलेल्या आहे. पण नियोजन आयोग ॲक्शन मोडमध्ये केव्हा आला? 1971 नंतर. 1971ला तिकडं गांधीजींनी गरिबी हटावचा नारा दिला आणि त्यानंतर नियोजन आयोगाने पण आता गरिबी हटवण्यासाठी नियोजन करायला सुरुवात केलं. आणि नियोजन आयोगाने गरिबी हटवण्यासाठी पहिल्यांदा देशात गरिबी किती आहे हे तर कळालं पाहिजे ना. सो त्यासाठी मग समित्या गठीत करायला सुरुवात केली. नियोजन आयोगाने गठीत केलेली पहिली समिती होती अलग समिती, लक्षात ठेवा. सो हे तुम्ही पुस्तकाच्या वेणी गेले तर हे नाही सुचणार तुम्हाला, पण मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं गेले तर तुमचा बिलकुल चुकणार नाही परीक्षेत प्रश्न. सो नियोजन आयोगाने सर्वात पहिले 1977 मध्ये सर्वात पहिल्यांदा अलग कमिटी गठीत केली होती. मग हीच ती कमिटी आहे पहिली जिनं असं सांगितलं की अर्बन एरियामध्ये जो व्यक्ती 2100 कॅलरी, म्हणजे शहरी भागामध्ये, अर्बन म्हटल्यापेक्षा आपण मराठीत त्याला शहरी, आणि ग्रामीण भागामध्ये जो माणूस 2400 कॅलरी, त्याचं म्हणणं होतं की ग्रामीण भागात माणसाला जगण्यासाठी दिवसाला 2400 कॅलरी पाहिजे, ऊर्जा पाहिजे आहे, आणि 2100 कॅलरी शहरामध्ये. मग एवढी ऊर्जा मिळवण्यासाठी तेवढं अन्न खावं लागणार, तेवढं अन्न खाण्यासाठी तेवढा खर्च करावा लागणार. मग जो माणूस 2100 कॅलरी जेवढ्या पैशात मिळू शकते तेवढा खर्च करतो, म्हणजे हे मिळवण्यासाठी जो माणूस खर्च करतो, सो त्याची एक खर्चाची मर्यादा ठरवली. खर्चाची काय ठरवली? एक लाईन ठरवली. जे खर्च करतात ते मग सगळे APL, जे खर्च करतात ते APL, जे करू शकत नाही त्यांना BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली टाकलं. सो अशा पद्धतीनं अलग कमिटी, तिनं अहवाल जो आहे स्वतःचा 1979, इथंच खेळते हो आयोग, ठरलेलं आयोगाचं.
सो ते 77 आणि 79 इथंच खेळणार आयोग, आणि हे 2400 आणि 2100 बस, याच्या पलीकडे काही नाही आयोगाचं. त्यानंतर सेकंड कमिटी नेमली त्यांनी 1979ला अहवाल दिल्यानंतर. 1989ला 10 वर्षानंतर कमिटी नेमली, ती होती लकडावाला कमिटी. लकडावाला कमिटी, जिनं स्वतःचा अहवाल 1993मध्ये दिला. ह्या समितीनं काही बदल केले नाही, ते 2400 आणि 2100 कॅलरी राईट आहे म्हणे. फक्त काय आहे की खर्च जो आहे 1977-78 मध्ये कमी करावा लागायचा, आता जास्त करावा लागतो त्या गोष्टीसाठी, आणि दारिद्र्य रेषा ठरवली. त्यानंतर 2005 मध्ये नियोजन आयोगाने तेंडुलकर समिती नेमली. 2009 मध्ये तेंडुलकर समितीनं अहवाल दिला, ज्या कमिटीचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी ही जे कॅलरी पद्धत आहे ही पूर्णपणे नाकारली आणि सांगितलं की खर्च करत असताना आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च पण विचारात घेतला पाहिजे आणि दारिद्र्य रेषा ठरवली पाहिजे. दारिद्र्य रेषेच्या टोपलीमध्ये हे आरोग्य आणि शिक्षण ॲड करणारा तो पहिला होता. 2010 मध्ये रंगराजन समिती बसली, त्यांनी परत कॅलरी मेथडचं पुनरुज्जीवन केलं. पण कसं केलं की अर्बन एरियाजमध्ये जो व्यक्ती 2090 इथं 2100 होतं, सो अर्बन एरियामध्ये त्याचं म्हणणं होतं आता रंगराजन समितीचं 2090, आणि ग्रामीण एरियाजमध्ये 2155 कॅलरी हे मिळवण्यासाठी जो व्यक्ती खर्च करतो, सो ते खर्चाच्या पातळीवरून त्यांनी कॅल्क्युलेट केलं. म्हणजे लकडावाला कमिटीनं जे आहे रिसेंटमध्ये लकडावाला कमिटी, सो ह्या लकडावाला कमिटीच्याच रेकमेंडेशन थोड्या मोल्ड करून किंवा अलग समितीच्या रेकमेंडेशन थोड्या मोल्ड करून त्याच्यामध्ये चेंजेस करून, कारण आता पहिलेसारखं कॅलरी लेवल लागत नाही ना. आधी जे 1970s 80s मध्ये जे कष्ट करावे लागायचे शेतामध्ये, आता मेकॅनायझेशन झाल्यामुळे ते करण्याची गरज नाही. त्यामुळे 2155चीच ग्रामीण भागात गरज आहे कॅलरीची, आणि शहरी भागामध्ये पण 2090 कॅलरीची गरज आहे. सो जो माणूस त्या कॅलरी मिळवण्यासाठी खर्च करू शकतो तो APL, नाही करू शकत तो BPL. सो हे रंगराजन कमिटीने 2012 मध्ये सांगितलं. 2010 मध्ये गठन आहे, 2012 मध्ये अहवाल आहे. सो ह्या 4 पैकी एका कमिटीवर 100% परीक्षेत प्रश्न येणार. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, ते म्हणजे DT लकडावाला समिती. 1989 मध्ये कोणती समिती गठीत केली, ती म्हणजे DT लकडावाला समिती. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया. चला पुढे जाऊया. राजकोषीय दायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायदा विषयी खालील विधानांचा विचार करा. म्हणजे ह्यांनी कशाबद्दल विचारलेला आहे? FRBM. हे ट्रेडिशनल क्वेश्चन आहेत बरं का. तुमच्या पेपरमध्ये 70% प्रश्न हे तुम्हाला हेच दिसणार. तुमच्या पेपर म्हणजे कसा येणार हे पण सांगतोय मी बरं का, अनुभवातून सांगतोय तुम्हाला. तुमच्या पेपरमधले अर्थशास्त्रातले 70% प्रश्न जे तुम्हाला दिसत आहेत, सो ह्या पद्धतीचेच राहतील. आणि तुम्ही शॉक व्हाल म्हणजे की सर असंच कसं काय आलं तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं. सो असं नाही बरं का, ह्या पद्धतीनं प्रश्न पडतील. का बरं? कारण रघुकुल रीत सदा चली आई, येत्या लक्षामध्ये. सो त्यामुळे लक्षात घ्या 70% क्वेश्चन तुम्हाला याच कॅटेगरीमध्ये पाहायला भेटतील. 30 ऑड पाहायला भेटतील, ते पण दाखवतो मी तुम्हाला ऑड क्वेश्चन कसे असतात. आता FRBM कायदा हे तुम्हाला पाठच पाहिजे. FRBM कायदा काय आहे? 1991 मध्ये काय झालं होतं की भारतावरती, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की फिस्कल डेफिसिट जी आहे भारताची, राजकोषीय तूट प्रचंड वाढली होती. व्यापारी खात्यावरील तूट, व्यवहार तोलाचं संकट आपण त्याला म्हणतो, व्यापारी खात्यावरील तूट प्रचंड वाढली होती. आणि 91 मध्ये भारत देशाला कितीतरी सोनं बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ स्वित्झर्लंड, बँक ऑफ जपानकडे गहाण ठेवावं लागलं, कितीतरी टन सोनं. त्यातून भारताला पैसा मिळाला, $1 बिलियन मिळाला, पण ती तूट भरून काढण्यासाठी तो पैसा अपुरा होता. म्हणून शेवटी भारताला स्वतःचं सार्वभौमत्व गहाण ठेवावं लागलं IMF कडं. आणि IMFनं भारताला प्रचंड कर्ज दिलं, पण भारतावर वेगवेगळे बंधनं पण लादले. याचं कारण काय होतं? याचं मेन कारण होतं ते म्हणजे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. प्रत्येक सरकार लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रचंड कर्ज घ्यायची, आणि कोणीही ती कर्ज भरण्याची जबाबदारी घेत नव्हतं. म्हणजे 1990s मध्ये तर पहा ना, 89 मध्ये राजीव गांधी सरकार पडलं आणि त्याच्याऐवजी विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार आलं. 90 मध्ये तेही सरकार पडलं, चंद्रशेखर सरकार आलं. 91 मध्ये तेही सरकार पडलं, PV नरसिम्हा राव यांचं सरकार आलं. सो 1 ते 2 वर्षामध्ये भारतानं 4 सरकारं पाहिली. पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी, आणि कोणीही देशाची, भारताची खड्ड्यात जाणारी अर्थव्यवस्था जी आहे, सो याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही, कोणीही त्याची जबाबदारी घेतली नाही. सगळ्यांना आपल्या पंतप्रधान बनण्याच्या महत्वाकांक्षा पूर्ण करायच्या होत्या. मग तज्ज्ञांनी याच्यावर विचार केला की अशी परिस्थिती भारतावर परत नाही आली पाहिजे. बेजबाबदार पद्धतीनं वागून चालणार नाही. आपल्याला असा कायदाच बनवावा लागेल की ज्यामध्ये सरकारने आपली राजकोषीय तूट आणि आपली महसुली तूट काय ठेवली पाहिजे? ताब्यात ठेवली पाहिजे, हाताबाहेर नाही गेली पाहिजे. आणि हे आपण संसदेत कायदा पास करून सरकारवर हे काय करायचं? बंधनकारक करायचं. म्हणून FRBM कायदा 2003 मध्ये बनवण्यात आला.
FRBM कायदा 2003 मध्ये बनवण्यात आला. सगळे प्रश्न विचारलेले आहे बरं का आयोगाने, ह्या मागच्या 1-2 वर्षातच पाहायला भेटतील. आणि हे 1-2 वर्षात नाही, मागच्या कोणतेही पेपर उघडून पहा, FRBM शिवाय तुम्हाला कुठं ना कुठं राज्यसेवा प्रीमेन्समध्ये किंवा STI प्रीमेन्समध्ये तुम्हाला कुठं ना कुठं 100% पाहायला भेटणार याच्यावरती प्रश्न. याच्याशिवाय पेपरच बनत नाही. मग यांनी काय केलं, 2002 मध्ये एक कमिटी गठीत केलेली आहे, विजय केळकर समिती. त्या केळकर समितीनं रेकमेंडेशन्स दिल्या आणि त्या रेकमेंडेशननुसार सरळ कायदा बनवला की बाबा 2003 मध्ये आता कायद्यानं बंधनकारक सरकारवर की तुम्हाला तुमच्या दोन्ही तुटी फिस्कल डेफिसिट आणि रेव्हेन्यू डेफिसिट ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2004 ते 2009 या कालखंडामध्ये तुम्हाला कंट्रोल करायचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फिस्कल डेफिसिट ही कमी करत नेऊन 3% आणायची आहे. कारण भारत विकसनशील देश आहे, भारताला तुटीचा अर्थसंकल्प मांडावाच लागतो आणि तुटीचा अर्थ भरण्याच्या माध्यमातून गरिबांचं कल्याण साधायचं असते. सो त्यामुळे आपल्याला तुटीचाच अर्थसंकल्प मांडायचा आहे, कारण आपण विकसनशील आहोत. पण तुटीचा अर्थसंकल्प 10-12% तूट जी 91 मध्ये आली होती एवढी तूट जाऊ द्यायची नाही, ती कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. दरवर्षी सरकारनं 0.3% तूट कमी करत न्यायची पर इयर आणि ती कितीपर्यंत आणायची, 3% 2009 मध्ये. आणि रेव्हेन्यू डेफिसिट 0.5% कमी करत न्यायची पर इयर आणि ती किती टक्क्यावर आणायची, 0%. आणि शक्य जर झालं तर रेव्हेन्यू खात्यावरती 0.2%चं सरप्लस आणून दाखवायचं. सो अशा 2 अटी सरकारवर लादण्यात आला आणि हाच कोणता कायदा होता, FRBM कायदा, विजय केळकर समितीनं रेकमेंड केलेला. आता आपण पाहू, राजकोषीय तूट आणि महसुली तूट कमी करण्यासाठी सरकारवर कायद्याने बंधन आणण्यासाठी FRBM कायदा 2003 संमत करण्यात आला. एकदम राईट आहे. मार्च 2009 पर्यंत महसुली तूट 0वर आणायची आहे. सो रेव्हेन्यू डेफिसिट 0वर आणायची आहे, बरोबर आहे. आणि 2009 पर्यंत राजकोषीय तूट 3% आणायची आहे, हे कायद्याचं उद्दिष्ट होतं. एकदम बरोबर आहे. पण कायद्यामध्ये एक तरतूद होती की जर एखादी आर्थिक आणीबाणी देशावरती आली, आर्थिक अरिष्ट देशावर कोसळलं, तर तुम्ही हे टार्गेट्स बाजूला ठेवू शकता. कारण त्या आर्थिक अरिष्ट्यामधून किंवा मंदी सदृश्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारला खर्च वाढवावा लागतो, त्यामुळे तूट वाढण्याचे चान्सेस असतात. आणि तेच घडलं 2008 मध्ये अमेरिकेमध्ये जे लेहमॅन ब्रदर क्रायसिस आले. सो त्यामुळे जगाला रिसेशनचा सामना करावा लागला. त्यामुळे हा FRBM कायदा सरकारला बाजूला ठेवावा लागला. आलं लक्षामध्ये, मी इत्थंभूत सर्व माहिती जवळपास या कायद्याची तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून राईट हँड साईडला लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नोट डाऊन करू शकता. चला पुढे जाऊया. पुढं महसुली जमेसंबंधी विविध कोणते विधान सत्य नाही असं त्यांनी विचारलंय. आता महसुली जमा काय असते मी तुम्हाला काढून दाखवतो. भारत सरकारचं जे बजेट असते पोरांनो, देशाचा जो अर्थसंकल्प असतो, सो त्यात 2 बाजू असतात, ते म्हणजे जमा आणि दुसरी बाजू असते खर्च. जमा 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे महसुली जमा आणि दुसरी म्हणजे भांडवली जमा. दोन प्रकारच्या जमा असतात. एक म्हणजे महसुली जमा आणि भांडवली जमा. महसुली जमेचे 2 प्रकार पडतात, कर जमा आणि करेतर जमा. कर जमा आणि करेतर जमा. सो हे असे प्रकार पडत असतात त्याचे. सो बजेटमध्ये आपल्याला जमेवर प्रश्न विचारला म्हणून आपण खर्चाबद्दल बोलण्याऐवजी फक्त जमेबद्दल बोलू. सो जो पब्लिक फायनान्स टॉपिक आहे त्याच्यावर कन्फर्म प्रश्न येणार परीक्षेत आणि याच पद्धतीचा प्रश्न येणार. सो जमेमध्ये महसुली जमा आणि भांडवली जमा असे जमेचे 2 प्रकार पडतात. महसुली जमा म्हणजे अशी जमा जी एकदा सरकारला मिळाली, मी शॉर्टकट सांगतोय तुम्हाला, हा पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. पुस्तकाच्या वेणी गेले तुम्हाला पाठच करावा लागेल. मी सांगतोय त्या पद्धतीनं करा, पाठ करायची गरज पडणार नाही, पूर्ण कन्सेप्च्युअल. शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. अशी जमा जी एकदा सरकारला मिळाली की सरकारला ती परत द्यायची गरज नसते. सो अशा जमेला काय म्हणणार तुम्ही, महसुली जमा. आणि अशी जमा जी सरकारकडे जमा झाली की सरकारला ते परत देण्याचं बंधन असते किंवा कधी काळी सरकारने कोणाला तरी दिली म्हणून ती परत मिळालेली आहे. सो अशा जमेला त्या ठिकाणी भांडवली जमा म्हणणार. उदाहरणार्थ कर जमा, एकदा सरकारला तुम्ही कर दिला की तुम्हाला तो परत मिळत नसतो, मग ही जमा महसुली जमा आहे.
त्याच पद्धतीनं सरकारला एखाद्या उद्योगामध्ये वेगवेगळे सरकारचे उद्योग असतात पहा, सो त्यामध्ये प्रॉफिट झाला किंवा सरकारला इंटरेस्ट प्राप्त झाला, व्याज मिळालं सरकारला, सो हा जो आहे किंवा सरकारला दंड प्राप्त झाला, सो त्याला आपण फाईन म्हणू, दंड प्राप्त झाला, सो ही करेतर जमा आहे. एक कर जमा असते जी कंपल्सरी शासनाला द्यावीच लागते, येतं लक्षात, आणि ती सरकारला मिळाली, सरकार परत वापस कधीच देत नाही. जसं तुम्ही दंडाचे पैसे सरकारला दिले तर सरकार तुम्हाला परत कधीच देत नाही, तसं प्रॉफिट झालेला सरकारला सरकार वापस करत नाही, मिळालेला इंटरेस्ट वापस करत नाही. मात्र जर सरकारनं कर्ज घेतलं, येतं लक्षात, कर्ज घेतल्यावर सरकारकडे पैसे जमा होईल, पण ते कर्ज आज नाही उद्या सरकारला वापस द्यायचंच आहे ज्याच्याकडून घेतलं त्याला. त्यामुळे कर्ज हे कशात येणार आहे? भांडवली जमेमध्ये. म्हणून भांडवली जमा ही लायबिलिटी निर्माण करणारी आहे, शासनावर जबाबदारी लादणारी आहे. महसुली जमा ही जबाबदारी लादणारी नाही. सरकारने जमेमध्ये महसुली जमा वाढवली पाहिजे. सरकार जर महसुली जमा वाढवत असेल तर ते म्हणतात ना की, म्हणजे एका अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे की सरकारने कर असा जमा केला पाहिजे जसं एखाद्या पक्षाची पिसं काढताना त्या पक्षाला त्याची जाणीव पण झाली नाही पाहिजे की आपण पिसं जमा करतोय म्हणून, किंवा कोणतरी माझे पीस काढून घेत आहे म्हणून. तसं सरकारने लोकांच्या खिशातून कर काढून घेतला पाहिजे. जर महसुली जमेचं प्रमाण चांगलं असेल शासनाच्या जमेमध्ये तर ते सरकारच्या कौशल्याचं प्रतीक असते, पण ते भारतात पाहायला भेटत नाही, म्हणजे बिलकुलच पाहायला भेटत नाही. सो पुढे जाऊया, कारण भारतातली जी टॅक्स प्रणाली आहे ही लवचिक नाही आहे, ही ताठर आहे, येतं लक्षात. सरकारने जर टॅक्सचे रेट वाढवले, सरकारने जर करांचे दर वाढवले तर सरकारच्या कराचं उत्पन्न वाढलं पाहिजे, पण असं होत नाही. सो देशामधली जी टॅक्स सिस्टीम आहे ही रिजिड आहे. सरकारने टॅक्सचे रेट वाढवले की लोक टॅक्सच भरत नाही, सो कर चुकवेगिरी आणि बुडवेगिरी करतात. म्हणून भारतातली जी टॅक्स प्रणाली आहे, कर पद्धती आहे किंवा कर रचना आहे, सो ती त्या ठिकाणी अलवचिक आहे, येतं लक्षामध्ये. कधी कधी टॅक्सच्या बाबतीमध्ये सरकार ज्या पद्धतीनं टॅक्स लावते आहे प्रत्येक गोष्टीवर, सो त्याला टॅक्स टेररिझम देखील म्हटलं जाते. सो भारतामध्ये करांचे दर प्रचंड आहे, येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. महसुली जमेमध्ये वृद्धी होणे हे सरकारच्या राजकोषीय कुशलतेचे सूचक आहे. आत्ताच पाहिलं आपण महसुली जमेबद्दल. सो जर महसुली जमेमध्ये वृद्धी होते तर याचा अर्थ सरकार कुशल सरकार त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे. महसूल जमेमध्ये कर महसूल व करेतर महसूल यांचा समावेश होतो, एकदम बरोबर आहे. महसुली जमेमुळे सरकारच्या देयतांमध्ये वृद्धी होते, हे चुकीचं आहे. भांडवली जमेमुळे सरकारच्या देयतांमध्ये वृद्धी, कारण तुम्ही जर कर्ज घेत असाल तर त्याची देयता पण करावी लागणार ना तुम्ही, त्यामुळे हे महसुली जमे संबंधी नाही आहे, भांडवली जमे संबंधी आहे. महसुली जमेमुळे सरकारच्या संपत्तीमध्ये कोणतीही घट होत नाही, उलट काय होते? वाढच होते. मग हे बरोबर आहे ना, येतं लक्षात. संपत्तीत घट होत नाही, इथं होऊ शकते, कारण आज घेतलेलं कर्ज व्याजासकट उद्या वापस द्यावं लागते ना, म्हणून सरकारच्या संपत्तीत घट होते भांडवली जमेच्या बाबतीमध्ये, कारण घेतलेलं कर्ज व्याजासकट परत करावं लागते ना. महसुली जमेचं तसं आहे का? एकदा मिळाला सरकारला पैसा तो मिळाला, येतं लक्षामध्ये. त्यामुळे सरकारचं नुकसान त्यामध्ये होत नाही. सो त्यामुळे 3 नंबरचं विधान याच्यात चुकीचं आहे, आपल्याला विचारलं सत्य नाही, सो ते उत्तर आहे. चलो आगे चलते हैं. जीएसटी परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? तुम्हाला माहिती पाहिजे. पहा, जीएसटी परिषद राज्यघटनेच्या कलम 279A नुसार जीएसटी परिषदेची स्थापना आहे. म्हणजे जीएसटी परिषद ही कॉन्स्टिट्यूशनल आहे. जीएसटी हा असा कर होता ज्यामध्ये राज्य आणि केंद्र दोघांनाही कर सरेंडर करायचे होते. सो तुम्हाला माहिती असेल, म्हणजे राज्य आणि केंद्रांनी दोघांनी पण याच्यामध्ये सो आपापले कर सरेंडर केलेले आहे. केंद्राने केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्राने त्याच पद्धतीनं जे आकारल्या जायचा, सेवा कर आकारला जायचा, विक्री कर आकारला जायचा, सगळे त्यामध्ये सरेंडर केले. त्याच पद्धतीनं राज्यांनी पण ऐशाराम कर, त्याच्यानंतर मनोरंजन कर, असे वेगवेगळे कर राज्यांनी सरेंडर केले. सो केंद्रापेक्षा राज्यांनी कर जास्त सरेंडर केले. मग जेव्हा राज्याचे अधिकार केंद्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा अशा गोष्टी राज्यघटनेत दुरुस्त्या करूनच हे कराव्या लागतात. त्यासाठी मग संसदेमध्ये पहिल्यांदा 115वं आणि नंतर 121वं सो घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आणि 101 नावाने हे विधेयक पास करण्यात आलं आणि जीएसटी आणण्यात आलं. मग जीएसटी आणत असताना राज्यांचे जर अधिकार सरेंडर होत असतील तर जी घटना दुरुस्ती आहे सो ती स्पेशल मेजॉरिटी 50% कन्सेंट ऑफ स्टेट म्हणजे 50% राज्यांच्या मंजुरीनं पास करावी लागते, तीही सरकारने केली. पण हे सगळं केल्यानंतर पहिल्यांदा राज्याला ॲश्युरिटी द्यावी लागली की आम्ही जीएसटीनुसार जो काही कर म्हणजे लादल्या जाईल, जीएसटीनुसार जी काही रक्कम जमा होईल, जो काही कर लावल्या जाईल, जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेतला एक योग्य हिस्सा तुम्हाला दिला जाईल, म्हणजे जेणेकरून राज्यांचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. मग यांना अशी काउन्सिल गठीत करायची होती ज्यात राज्य आणि केंद्रांना त्या ठिकाणी वाटा असेल. डिसिजन मेकिंगमध्ये राज्यांना पण विचारात घेतल्या जाईल. सो अशा पद्धतीनं अस्तित्वात आली जीएसटी परिषद. मी जेव्हा 2017मध्ये UPSCचा इंटरव्ह्यू दिला तेव्हा त्यांनी मला मॅक्झिमम क्वेश्चन जीएसटी परिषदेवर विचारले, कारण त्यावेळेस जीएसटी नवीन होता.
सो त्यांनी मला GST त्यांनी स्वतःच विचारलं असं, धवन साहेबांचं पॅनल होतं, त्यांनी स्वतःहूनच मला असं विचारलं की GST परिषदेचा अध्यक्ष मी असं ऐकलं आहे म्हणे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतात, काय संबंध आहे. सो GST परिषद गठीत झाल्यानंतर GST परिषदेचे अध्यक्ष होते केंद्रीय वित्तमंत्री. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असायचे? केंद्रीय वित्तमंत्री. सदस्य असायचे केंद्रीय राज्य वित्तमंत्री. म्हणजे याला सपोर्ट करण्यासाठी एक मंत्री असतो, हा कॅबिनेट मिनिस्टर, आणि ह्याला सपोर्ट करणारा मिनिस्टर इन स्टेट फायनान्स आपण ज्याला म्हणू शकतो. आणि सदस्यांमध्येच प्रत्येक राज्याचे फायनान्स मिनिस्टर किंवा इतर राज्य जे आहे सो त्याचे फायनान्स मिनिस्टर हे लिहितो मी, ऑर अदर मिनिस्टर. म्हणजे जर फायनान्स मिनिस्टर अब्सेंट असेल तर दुसराही मिनिस्टर येऊ शकतो. आणि हे राज्याचे जे फायनान्स मिनिस्टर आहे ते आळीपाळीनं उपाध्यक्ष बनणार. काय बनणार? उपाध्यक्ष. राज्यांचा लॉस होऊ नये म्हणून असं करण्यात आलं की जेव्हा ओपिनियन दिल्या जाईल तेव्हा केंद्राला त्या ओपिनियनमध्ये 1/3 वाटा राहील आणि राज्याचा वोटिंग पॉवर म्हणजे त्याला वोटिंग शेअर म्हणू शकतो आपण. म्हणजे वोटिंग केल्या जाईल एखादा मुद्दा की बाबा आता GSTचे रेट वाढवायचे आहे, सो त्यावर जेव्हा वोटिंग केल्या जाईल तेव्हा केंद्राला 1/3 वाटा राहील आणि राज्याला 2/3 वाटा राहील. राज्याचा वाटा किती राहील? 2/3. म्हणजे लक्षात घ्या बरं का, आपण काय करतो प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवतो, बघा 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 केंद्र सरकार हळदीवर कर लावते आहे, पॅकेजिंग केलेल्या दुधावर कर लावते आहे. राज्यांनी सपोर्ट केल्याशिवाय हे इम्पॉसिबल आहे. कारण GST काउन्सिलचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल GST परिषदेला तर मत किती पाहिजे? 3/4 मतं पाहिजे. किती मत पाहिजे? 3/4 म्हणजे 77% मतं पाहिजे. सॉरी 77 नाही, 75% मतं कोणाच्या बाजूने पाहिजे? निर्णयाच्या बाजूने पाहिजे, तरच तो निर्णय लागू केला जातो. आता तुम्ही विचारात घ्या की जवळपास 33% ओपिनियन केंद्राला आहे, 66% ओपिनियन किंवा वोटिंग पॉवर कोणाला आहे? राज्याला आहे. 75% जर मुद्दा गाठायचा असेल तर दोघांनी हो म्हणायला पाहिजे त्या निर्णयाला, तर 75% गेन होऊ शकतो. राज्यांनी जर नाही म्हटलं तरी तो निर्णय पास होत नाही, केंद्राने एकट्याने हो म्हटलं तरी पास होत नाही. राज्यांच्या पाठिंब्याशिवाय असे निर्णय लागू केले जात नाही. म्हणून GSTमध्ये जे जे निर्णय घेतले जातात त्यांना राज्यांचा पाठिंबा असतो, म्हणूनच ते निर्णय पास होत असतात. हेही एक कारण असू शकते की मॅक्झिमम राज्यांमध्ये केंद्राप्रमाणे BJP असल्यामुळं सो यातल्या काही राज्यांनी जरी हो म्हटलं तरी एक हाती BJP निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकते. आलं लक्षामध्ये? सो त्यामुळं केंद्राप्रमाणेच राज्य पण त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, म्हणूनच ते निर्णय घेतल्या जातात GST काउन्सिलतर्फे. सो हे GST काउन्सिलचं काय आहे? स्ट्रक्चर आहे. आपल्याला विचारलेला प्रश्न एकदम सोपा आहे, तो म्हणजे केंद्रीय वित्तमंत्री हे GST परिषदेचे अध्यक्ष असतात. पुढे जाऊया आपण. लिहून घ्यायचं तर तुम्ही लिहून घेऊ शकता, मी बाजूला सरकतो. चलो आगे चलते हैं. प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय? प्रचंड बेरोजगारी किंवा ह्याला छुपी बेरोजगारी म्हणतात. या प्रकारची बेरोजगारी तुम्हाला शेतीमध्ये पाहायला मिळते. शेती क्षेत्रामध्ये शेतीवर अतिरिक्त भार असतो मजुरांचा. कसा? समजा एखाद्या कुटुंबामध्ये 7 सदस्य आहे, त्यापैकी 2 सदस्य शहरामध्ये MPSC करायला आले आणि 5 सदस्य शेतामध्ये काम करतायत. समजा 5 एकर शेत आहे, त्यामध्ये 5 घरातले जे मेंबर्स आहेत, M लिहितो मी इथं, 5 सदस्य घरातले 5 मेंबर काय करतायत? काम करतायत. आणि शेतीमधून समजा 5 क्विंटल उत्पादन घेत आहेत, जे काही त्यांचं प्रोडक्ट असेल त्याचं 5 क्विंटल उत्पादन घेत आहेत. आता दरवर्षी हे चालू आहे, परंतु शहरातले दोघंजण काहीही करू शकले नाही. शेवटी काही शहरात अपॉर्च्युनिटीज नाही म्हणून खेड्यात परत आले. मग असं होतंय की ह्या 5 एकरामध्येच काम करणारे, शेती तेवढीच आहे पण सदस्यांची संख्या ही 7 झाली, कारण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे? 2 सदस्य वाढले आहे. पण हे 2 सदस्यांनी काम करून पण शेतीचं उत्पादन तेवढंच येते आहे. उत्पादन किती येते? 5 क्विंटलच येते आहे. म्हणजे हे दोघं जण शेतीमध्ये अतिरिक्त आहे. हे नसताना पण तेवढंच उत्पादन यायचं आणि हे असल्यावर पण तेवढंच उत्पादन येते. म्हणजे ह्या दोघांची सीमांतक उत्पादकता, हे शब्द लक्षात ठेवा. म्हणून ह्या दोघांची सीमांतक उत्पादकता 0 आहे. म्हणून हे दोघं जण छुपे बेरोजगार आहे. लोकांनी पाहिल्यावर वाटेल कुठंतरी चाललंय बाबा, शेतीत चालला, काम करतोय पोरगा, पण हा पोरगा छुपा बेरोजगार आहे. आलं लक्षामध्ये? सो शेतीमध्ये तुम्हाला छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी पाहायला भेटते. सो एखाद्या व्यवसायात आवश्यकतेपेक्षा जास्त श्रम इन्व्हॉल्व असणे, सो याला काय म्हणतात त्या ठिकाणी? प्रचंड बेरोजगारी. 3 नंबरचं त्याचं उत्तर असणार. पुढे जाऊया. भारतात महागाईचे मोजमाप रिकामी जागांना केले जाते. आता हा प्रश्न थोडा ॲम्बिग्युअस आहे. भारतात 2 संस्था आहेत ज्या महागाईचं मोजमाप करत असते. सो एक सरकार करत असतात आणि दुसरं RBI.
कारण ह्या दोघांना पण महागाईवर नियंत्रण प्रस्थापित करायचं असते. सरकार त्यासाठी फिस्कल पॉलिसी आखत असते, राजकोषीय धोरण आखत असते आणि RBI मॉनिटरी पॉलिसी आखते. कंबाईननं विचारलेला मागच्या वर्षीचा प्रश्न. सो RBI महागाई नियंत्रण आणण्यासाठी कोणतं धोरण राबवते? सो त्याला मौद्रिक किंवा चलनविषयक धोरण म्हणतात. RBIचं दोन्ही नाव आहे बरं का, मौद्रिक धोरण किंवा चलनविषयक धोरण. इंग्लिशमध्ये त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. आणि सरकारचं जे धोरण असते त्याला राजकोषीय धोरण, त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हटल्या जाते. सो लक्षात ठेवा, आता तुम्हाला महागाई नियंत्रणात आणायची आहे तर त्यासाठी महागाईचं मोजमाप करावं लागणार ना सरकारला. सो मोजमाप करत असताना सरकार WPI विचारात घेते, होलसेल प्राइस इंडेक्स. पण होलसेल प्राइस इंडेक्स हा सामान्यांसाठी बनलेलाच नाही आहे. हा बनलेला आहे कोणासाठी होलसेल प्राइस इंडेक्स? जे लोक प्रोड्युसर आहे. कारण याच्यामध्ये जे लोक उत्पादक आहे सो त्यांना वाटा जास्त देण्यात आलेला आहे. सो जवळपास 64% वाटा हा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या प्रोडक्ट्सला देण्यात आलेला आहे, ज्यांचा उद्योगाशी संबंध आहे किंवा उद्योजकांशी संबंध आहे. सामान्य माणसाशी संबंध नाही. सामान्य माणसाचा संबंध फूड, पेय, फ्युअल याच्याशी असतो. पण याच्यामध्ये फूड, पेय, फ्युअलचा वाटा फक्त 35%. आणि जे एकदम मोठे मोठे गुड्स आहेत, इंटरमिडिएट गुड्स आहेत, जे कन्झ्युमर नाही, होलसेल म्हणजे उद्योगाशी संबंधित असणारे, श्रीमंतांशी संबंधित असणारे प्रोडक्ट आहे. विमानाच्या किमती वाढल्या, तुम्हाला काय फरक पडतोय? काहीच नाही. तुम्ही थोडी विमानाने, तुम्ही तर बसनी किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हल्सनी प्रवास करणारे आहे. सो मग तो फरक आहे. म्हणजे तुमच्यासाठी महागाईचं धोरण आखायचं तर तुमच्या पद्धतीनं किमती विचारात घेतल्या पाहिजे, ना की विमानाने फिरणाऱ्या लोकांच्या पद्धतीनं. WPIचा तोच प्रॉब्लेम आहे. WPI उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अँगलनी इंडेक्स काढते आहे, पण सरकार आणि जो इंडेक्स सामान्यांसाठी काढला जातो त्याला CPI म्हटल्या जाते, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. सो ज्यामध्ये म्हटलं ना मी, सो STच्या तिकीट वगैरे वगैरे, सो त्या टाईपमध्ये. STच्या तिकीट याच्यात इन्व्हॉल्व नसतात, पण त्या टाईपमध्ये सामान्य माणसाचा विचार करून, सामान्य माणसांच्या महागाईचा आरसा CPIला म्हणतात, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. येतं लक्षात. आणि जो होलसेल प्राइस इंडेक्स आहे तो होलसेलवाले उद्योजकांशी. म्हणून तुम्हाला भरपूरदा तुम्ही माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांना असं म्हणताना ऐकलं असेल की महागाई तर कुठे आहे, मला दिसतच नाही. कारण त्या पाहताना कशाकडे पाहतात? WPIकडं. खरी महागाई पाहायची असेल तर ती CPIने पाहायची. दुर्दैवाने सरकार CPI मोजत नाही. सरकारने याच्यासाठी कारण काय दिलं? सरकार महान आहे. सरकारने याच्यासाठी कारण काय दिलं की CPI राज्यागणिक वेगवेगळा आहे, आम्हाला भारतासाठी धोरणं आखायची असतात. मग भारतासाठी धोरणं आखायची आहे तर त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स भरपूर येतात CPIच्या ह्यानी अँगलनी, म्हणून आम्ही WPI विचारात घेतो. असो काही असो, सरकार WPI विचारात घेते आणि RBI CPI. आता RBI लक्षात ठेवा, आधी WPIच विचारात घ्यायची किंवा आधी महागाईचं नियंत्रण करणे RBIचं कामच नव्हतं. पण जेव्हापासून RBI याच्यात पडली 2014 पासून उर्जित पटेल समितीच्या रेकमेंडेशननुसार CPI विचारात घेऊन RBI त्यांची मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे RBI का होईना सामान्य माणसासाठी का करते आहे, विचार करते आहे. CPI डोळ्यासमोर ठेवून महागाईचे दर त्या ठिकाणी काढते. म्हणून तुम्ही पहा, तुम्हाला वारंवार RBI सांगताना दिसते महागाई वाढली आहे म्हणून आम्ही रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वाढवतो, आणि सरकार म्हणते महागाईच नाही आहे. त्या पद्धतीने मग फिस्कल पॉलिसी सरकार राबवत नाही आहे. का? कारण सरकारने WPIची पट्टी डोळ्यावर बांधलेली आहे. डोळे उघडे RBIचे आहे, येत्या लक्षामध्ये. सो ते CPI. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही असायला पाहिजे, घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक. ज्याने हे मारलं तेही मार्क घ्या, ज्याने हे मारलं असेल उत्तर तेही मार्क घेऊ शकता. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या योजना भारत निर्माण योजना जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आलेली आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या डोक्यातून. सो 2005 मध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी, सो ग्रामीण विकास साधण्यासाठी त्यांनी ह्या खालील 6 गोष्टींवर भर देण्यास सांगितलं. सो एक म्हणजे घरामध्ये लागते ते म्हणजे पाणी, पेयजल. त्याच्यानंतर सिंचन लागते आहे शेतामध्ये. घरापुढे रस्त्याचा पण विकास करावा लागतो. घरामध्ये वीज पण पाहिजे आपल्या, आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे मोबाईल वगैरे, टेलिकम्युनिकेशन, दूरसंचार त्याला मराठीत म्हटल्या जाते. सो आहे की नाही? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या 6 गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागाचा विकास साधायचा. बरोबर. सो मग आता त्यांनी काय विचारलं, खालीलपैकी भारत निर्माणला पूरक असणाऱ्या योजना कोणत्या? इंदिरा आवास योजना, यामध्ये घरं बांधल्या जातात. ग्रामीण पेयजल योजना, ग्रामीण भागातील
पेयजल योजना म्हणजे पेयजलासाठीच आहे, आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणजे खेड्यापाड्यातले रस्ते बांधण्यासाठी. सो तीनही योजना या भारत निर्माण योजनेला सपोर्ट करतात, म्हणून याचं उत्तर अ, ब, क तीनही असायला पाहिजे. सो खूपच छान क्वेश्चन सेट करण्यात आलेला आहे हा. थोडासा ॲप्लिकेशन बेस आहे, थोडासा बरं का, पण सोपा आहे. ज्यांची योजनांवर कमांड आहे असे पोरं चुकवणार नाही हा प्रश्न. बघा, चलो आगे चलते हैं. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची तरतूद खालीलपैकी सर्वप्रथम कोणत्या धोरणात करण्यात आली? सो ते धोरण होतं, एकूण 2च धोरण आहे बरं का लोकसंख्या. एक म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, येतं लक्षात. सो करण सिंग यांच्या रेकमेंडेशननुसार हे आलं होतं, येतं लक्षात. आणि नंतर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आलेलं आहे स्वामीनाथन यांच्या रेकमेंडेशननुसार, ते म्हणजे 2000चं. सो 2च धोरणं आहे याच्यामध्ये, हे तर काही नव्हतंच. म्हणजे हे आरोग्य धोरण जे आहे ते ह्याला सपोर्ट करणारे होते. सो 83चं आरोग्य धोरण याला सपोर्ट करणार होतं, आणि 2002चं ह्याला सपोर्ट करणार होतं. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे 76च्या धोरणामध्ये आलेलं आहे. सो 1976मध्ये आणीबाणीच्या कालखंडामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया, कारण 1971 हे भारताच्या इतिहासातील लोकसंख्या विस्फोट वर्ष आणि जे दशक आहे ते दशक म्हणून ओळखले जाते. म्हणजे या कालखंडामध्ये लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला होता. भारताची लोकसंख्या ही मागच्या 10 वर्षामध्ये विचार करा 24.88% वाढली होती. म्हणजे जर 100 कोटी लोकसंख्या असेल ती डायरेक्ट 125 कोटी झाली. दरवर्षी आपण एक ब्राझील देश जन्माला दर 10 वर्षात आपण एक ब्राझील नावाचा देश जन्माला घालतो, एवढी लोकसंख्या आपली वाढत होती. मग याच्यावर कुठेतरी नियंत्रण आणलं पाहिजे. मग ही सिरियसली घेतली इंदिरा गांधींनी गोष्ट, आणि 1976मध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकसंख्या धोरण आणलं. सो त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला मेन्शन करताना तर असं मेन्शन केलं की तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन आपण पहिल्या योजनेपासून करतो, पण कुटुंब नियोजनासाठी प्राकायदा शस्त्रक्रिया करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. पहिल्या 2 अपत्यानंतर तुम्ही जर शस्त्रक्रिया करत असाल, येतं लक्षात, त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी नसबंदी म्हणतात. म्हणजे जर तुम्ही नसबंदी करत असाल तुम्हाला 150 रुपये देतो. तिसऱ्या अपत्यानंतर करत असाल 100 रुपये देतो, आणि कोणत्याही अपत्यानंतर करत असाल तर 70 रुपये देतो. त्यावेळेस 70 म्हणजे खूप होते बरं का, परंतु लोक ऐकतात का? लोक बिलकुल ऐकत नाही. हे जेव्हा रिअलाईज झालं इंदिरा गांधीच्या पोराला, येतं लक्षामध्ये, संजय गांधीला, हे जेव्हा रिअलाईज झालं, राजीव गांधीचा भाऊ संजय गांधी जो पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह होता, राजीव गांधी पायलट होते, त्यांना फिरायला आवडायचं, म्हणजे येतं लक्षात, रोमॅन्टिक व्यक्तिमत्व होते बरोबर, पण त्यांना इकडे राजकारणात काही इंटरेस्ट नव्हता. राजकारणात इंटरेस्ट होता इंदिरा गांधीच्या मोठ्या पोराला संजय गांधीला. सो संजय गांधी जे आहे सो ते काय करायचे, सो त्यांनी जेव्हा हे रिअलाईज झालं ते थोडेसे ॲडमंट होते, हट्टी होते. त्यांना कळालं लोकप्रेमाने ऐकणाऱ्यांपैकी नाही आहे, म्हणून त्यांनी डॉक्टरांना टार्गेट देऊन टाकले की प्रत्येक डॉक्टरांनी एवढ्या नसबंदी केल्याच पाहिजे, येतं लक्षात. मग डॉक्टरांना टार्गेट दिल्यावर डॉक्टर काय करायचे, गावागावात जायचे, जबरदस्ती माणसं उचलून आणायचे आणि त्यांची नसबंदी करायचे. नसबंदी म्हणजे काय असते की जो पेनिस असतो आणि जे टेस्टॅकल असतात, सो त्याच्यामध्ये एक ट्यूब असते, त्याला व्हॉस ट्यूब म्हणतात, त्यातून स्पर्म येत असतात म्हणजे पेनिसमध्ये, तेच टाक्याची नसबंदी म्हणतात. आता बिना टाक्याची होते, लेझरनी होत असते, आधी टाक्याची नसबंदी. सो ते कापकूप करून त्याच्यावर काय करायचं, त्याला पिन मारून द्यायची, ती बंद करून टाकायचं, म्हणजे स्पर्मच पुढे गेले नाही पाहिजे. मग ते गावोगावात जायचे, माणसं पकडायचे, येतं लक्षामध्ये, आणि त्यांच्यावर नसबंदी करायचे. गावात डॉक्टरांची एवढी दहशत झाली, म्हणजे डॉक्टरांनी काय कहर केला टार्गेट कंप्लीट करण्यासाठी, ज्या माणसाची ऑलरेडी नसबंदी झालेली आहे त्याच्यावर 2-2, 3-3दा नसबंदी केला टार्गेट अचीव करण्यासाठी. अरे ज्याचं लग्न झालं नाही त्याच्याही नसबंदी करून टाकल्या हो या लोकांनी. त्यामुळे लोकांमध्ये एवढी दहशत निर्माण झाली. सो तेव्हा 4 व्हीलर जरी दिसली गावाकडे येताना दुरून तर गावातले सगळे पुरुष मंडळी गायब होऊन जायचे. म्हणजे सो असा तो काळ होता, येतं लक्षात. पण त्याचा बेनिफिट झाला. 1981मध्ये भारताची जी लोकसंख्या वाढीचा दर आहे तो मात्र बऱ्यापैकी घसरला, येतं लक्षामध्ये. सो हे कळालं. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1900 हे जे आहे, हम दो हमारे दो, ही जी पॉलिसी आहे ही 2000च्या त्या धोरणाची. 3 टार्गेट होते, शॉर्ट टर्ममध्ये 2002 पर्यंत, मीडियम टर्ममध्ये 2010 पर्यंत, लॉंग टर्ममध्ये 2046 पर्यंत, 2000च्या लोकसंख्या धोरणानुसार. पहिल्यांदा ही विवाह नोंदणी वगैरे 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 आरोग्याच्या सगळ्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे, लॅब 2000 पर्यंत, 2002 पर्यंत हे कंप्लीट करा. अल्पकालीन ध्येय. मध्यमकालीन ध्येय 2010 पर्यंत त्यांचं म्हणणं होतं की जे माता मृत्यू दर आहे 100च्या खाली आणा, त्यानंतर जनन दर 2.1% कमी आणा वगैरे वगैरे, आणि 2046 पर्यंत लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो स्थिर करा.
सो हे 2046 पर्यंतचं दीर्घकालीन ध्येय ह्या पॉलिसीने ठेवलं होतं. आलं लक्षामध्ये? मी सगळी माहिती तुम्हाला सांगितली यामध्ये. पुढे जाऊया. 11व्या योजनेची दारिद्र्य व बेरोजगारी संदर्भात फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. दारिद्र्याचं प्रमाण हे 5% नाही 10% कमी करणे. मग हे चुकीचं लक्ष हेच आहे. बाकी हे बरोबर आहे. 58 दशलक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सुशिक्षित बेरोजगारी 5%च्या खाली आणणे आणि अकुशल कामगारांचे मजुरी दरात 20%नी वाढ करणे. चुकीचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या नंबरचं विधान आहे. 10% ऐवजी यांनी इथं 5% करून दिलं. लघु बँका म्हणजे हे जे अलीकडचा कालखंड आहे 2015-16 मध्ये ही संकल्पना पुढे आली. याला स्मॉल फायनान्स बँक म्हणतात. याला कोणती बँक म्हणतात? स्मॉल फायनान्स बँक. जशा पेमेंट बँक आलेल्या आहे फोन म्हणजे आपण जे फोनपे जीपे करतो सो त्याच पद्धतीची स्मॉल फायनान्स बँक त्या कालखंडात आलेली आहे. वेगवेगळ्या विमल जालन वगैरे जे होऊन गेलेले आहे. विमल जालन हा पुरुष आहे बरं का, नाव त्याचं विमल आहे. सो ह्या कमिटींनी वेगवेगळ्या रेकमेंड केल्यानुसार स्मॉल फायनान्स बँक त्या ठिकाणी आणल्या. सो यांना काय करायचं होतं की जे लघु वित्त पुरवठा आहे सो तो ग्रामीण क्षेत्र जो असं क्षेत्र जिथपर्यंत आणखी बँका पोहोचल्या नाही तिथं ह्या बँकांना पोहोचायचं होतं आणि वित्त पुरवठा करायचा होता. सो त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या बँकेलाच बँकिंग वित्त सूक्ष्म वित्त कार्यरत असणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीलाच ह्याचा परवाना दिला जायचा. ज्या मोठ्या बँका आहे मोठे उद्योजक आहे अंबानी अदानी सारखे किंवा टाटा सारखे सो यांना तो हे भेटणार नाही. म्हणजे यांना त्याचं लायसन्स भेटणार नाही. तुम्हाला लायसन्स पाहिजे तर तुम्ही छोट्या बँका किंवा छोटे त्या ठिकाणी उद्योजक असले पाहिजे किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती असल्या पाहिजेत त्यांनाच हा परवाना मिळायचा. येतं लक्षात? पुढं भाग भांडवल किमान 50 कोटी नसलं पाहिजे. किती असलं पाहिजे? 100 कोटी. किती असलं पाहिजे? किमान 100 कोटी. त्यामुळे हे चुकीचं आहे. परवाना देताना छोट्या ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता व स्थानिक भागावर लक्ष हे निकष ध्यानात ठेवण्यात आले. हे पण बरोबर आहे. त्यासाठी नावातच उत्तर आहे स्मॉल फायनान्स बँक. सो याच्यामध्ये 75% म्हणजे मॅक्झिमम लोन तुम्हाला काय करायचं होतं ग्रामीण भागात आणि 25 लाखापेक्षा कमी मॅक्झिमम लोन तुम्हाला प्रोव्हाइड करायचे होते. आणि वेगवेगळ्या माणसाला असं नाही ठरलेल्याच लोकांना लोन द्यायचं किंवा ठरलेल्या माणसांना लोन द्यायचं आणि जे आधीपासून चालत आलेलं आहे नाही असं नाही. जो तळागाळातला सेक्शन आहे त्यांना लोन मिळालं पाहिजे. म्हणून यांच्यावर जो प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा जो भार आहे तो 75% तुम्हाला प्रायोरिटी सेक्टरलाच लोन द्यावं लागणार. कारण प्रायोरिटी सेक्टरमध्येच कुटीर उद्योग लघु उद्योग मध्यम उद्योग त्याच्यानंतर तुमचे शेती क्षेत्र त्यामध्ये पण लघु व सीमांत शेतकरी या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून यांच्यावर 75% नॉर्मली बँकांना 40% असते ह्याच्यावरती 75% भार टाकण्यात आला की तुम्ही अग्रक्रम क्षेत्रालाच कर्ज पुरवठा करा. सो त्यामुळे प्रश्नाचं उत्तर अ आणि क हे 2 बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे काय आहे? मौद्रिक धोरण कोणाचं असते? आत्ताच पाहिलं आपण RBIचं असते. मौद्रिक धोरण कोणाचं असते पोरांनो? RBIचं. मौद्रिक धोरण का बरं असते RBI? तर सर्वात महत्त्वाचं आहे त्याचा रोल महागाईचं नियंत्रण करणे. मौद्रिक धोरणाचा उद्देश काय आहे? अर्थव्यवस्थेत असणाऱ्या महागाईचं नियंत्रण करणे. सो त्यासाठी 2 गोष्टी करत असते. एक प्रकार आहे चलन पुरवठा. लक्षात ठेवा चलन पुरवठा. भरपूर पोरांची इथं गफलत होते बरं का. चलन पुरवठा आणि चलन निर्मिती एक लक्षात घ्या. ह्या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. जर RBI मार्केटमध्ये 100ची नोट छापून टाकत असेल तर त्याला 100 रुपये चलन पुरवठा म्हणतात. बरं RBI जेव्हा मार्केटमध्ये नोट टाकते ही सामान्य माणसाला मिळत नाही. ती पहिल्यांदा बँकांकडे देते. आता बँक काय करते माहिती आहे का? ती 100ची नोट एखाद्याला व्याजाने देते. तो परत दुसऱ्या बँकेत टाकतो. ती नोट तिसऱ्याला दिल्या जाते. सो त्या 100च्या नोटेचे 200 300 400 500 करत नेणे म्हणजे चलन निर्मिती करणे हे कोणाचं काम आहे? बँकांचं काम आहे. आणि चलन पुरवठा करणे हे कोणाचं काम आहे? RBIचं काम आहे. परंतु RBI जो आहे सो वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून जसं चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो तसं चलन निर्मितीवर पण नियंत्रण ठेवतो. कारण जर खूप जास्त प्रमाणात चलन निर्मिती झाली अचानक सगळे लोक पैसे मागायला आले तर एकच 100ची नोट आहे ना. अशा वेळेस बँका बुडतात. त्या बुडल्या नाही पाहिजे म्हणून RBI बँकांवर बंधनं लादते. म्हणून लक्षात ठेवा जरी बँका चलन निर्मिती करत असल्या तरी त्याच्यावर नियंत्रण मात्र RBIचं असते. पुरवठ्यावर तर RBIचंच असते म्हणा. सो चलन निर्मिती जर खूप झाली पोरांना तर महागाई वाढेल ना. कारण लोकांच्या हातातला पैसा वाढला की लोकांची डिमांड वाढते आणि त्यातून महागाईत वाढ होते. सो त्यामुळे चलन निर्मिती आणि चलन पुरवठा आणि चलन निर्मिती किंवा पतनिर्मिती पण म्हटल्या जाते त्याला. म्हणजे सर्वात गाजलेला शब्द पतनिर्मिती आहे. चुकून चलन निर्मिती लिहिलं. चलन पुरवठा असतो आणि पतनिर्मिती असते. सो चलन निर्मिती नका म्हणू त्याला पतनिर्मितीच म्हणा. माझं चुकलं सांगताना त्याला पतनिर्मितीच म्हणा.
येथे लक्षामध्ये चलन पुरवठा असतो, चलन RBI निर्माण करत असते. सो त्याच्यामध्ये पत वाढवत नेणे, पत निर्मिती हे बँकांचं काम आहे. सो त्यामुळं पहिले 2 विधानं बरोबर आहे. तेजी मंदीच्या चक्राचे दुष्परिणाम टाळणे हे पण आहे. आणि विदेशी विनिमय दरामध्ये स्थैर्य प्राप्त निर्माण करणे व त्याद्वारे व्यापार तोल व व्यवहार तोल नियंत्रित समतोल निर्माण करणे. बघा आता मौद्रिक जसं RBIचे वेगवेगळे कामं आहे, RBIचे वेगवेगळे धोरण आहे, तर लक्षात ठेवा. सो परकीय चलनाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी RBI परकीय चलन स्वतःकडे ठेवत असते. लक्षात ठेवा, जे काही परकीय चलन येते किंवा सरकार कर्ज घेते वेगवेगळ्या देशांकडून, समजा अमेरिकेकडून डॉलरच्या स्वरूपात कर्ज घेतलं, तर कर्ज देताना सरकारला नाही देत, सो ते देते RBIला, कारण सरकार बदललं तर कर्ज बुडेल ना, म्हणून ते कर्ज RBIला दिलं जाते. आणि जेवढी काही फॉरेन करन्सी आहे सरकारची, फॉरेक्स म्हणतो आपण, तो सगळा RBIकडे जमा असतो. आणि विदेशी विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करणे हे देखील कोणाचं काम आहे? RBIचं. म्हणून 4ही विधानं याच्यामध्ये बरोबर आहे. पुढे जाऊया आपण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारमध्ये काय झालं होतं? मौद्रिक धोरण आराखडा कशासाठी झाला होता? तेच महागाई नियंत्रित करण्यासाठी. सो 6% महागाईचा दर 2016पर्यंत कमी करत नेऊन तो कितीवर आणायचा होता? 4%वर आणायचा होता. सो त्यासाठी हा आराखडा, हा करार झाला होता 2015मध्ये झाला होता. कधी झाला होता? 2015. आणि टार्गेट ठेवलं होतं 2016चं ठेवलं होतं. कशासाठी? महागाईचा दर 6%वरून कितीवर आणायचा? 4%वर आणायचा. याच्यासाठी हे सगळं चाललेलं होतं. पुढे जाऊया आपण. त्यानंतर तर 2016मध्ये मौद्रिक धोरण समितीच आली, त्यामुळे हे सगळं मागं पडून गेलं. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कोणता उपाय? चलनविषयक नाही. चलनविषयक म्हणजे RBIचा नाही. मग आता याच्यातले RBIचे कोणकोणते आहे असं विचारलंय, की भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी चलनविषयक म्हणजे RBIचा चलनविषयक आहे. सो बँक दर CRR RBIच ठरवते. खुल्या बाजारातील सरकारी रोख्यांची कर्ज विक्री, आता इथं जरी सरकारी रोख्यांची कर्ज विक्री आली तरी हे RBI करत असते. सरकारच्या वतीनं RBI काय करत असते? बाजारामध्ये कर्ज रोखे विकत असते. कर्ज रोखे म्हणजे एक बॉन्ड पेपर असतो ज्याच्यावर सरकारची अथॉरिटी असते. RBI ती मार्केटमध्ये विकते. विकल्यामुळं काय होणार? लोक ते बॉन्ड पेपर विकत घेणार. का बरं विकत घेणार? त्यावर लिहिलेलं असते 100 रुपये, समजा त्यावर लिहिलेलं असते 100 रुपये, RBI म्हणते 80 रुपयातच घ्या. 1 वर्षाने माझ्याकडे मी तुम्हाला 100 देतो. म्हणजे पहा ना, 80 रुपयावर 20 रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे 25% प्रॉफिट झाला ना तो. मला सांगा कोणती बँक तुम्हाला व्याज देते आहे 25%? शुअर शॉट ते पण. सो RBI तर शुअर शॉट 1 वर्षात तुम्हाला 25% आउटपुट देणार आहे ना, म्हणून लोक हे सगळे बॉन्ड विकत घेतात. म्हणजे याच्यामुळं काय होते की बॉन्ड मार्केटमध्ये जातात, सरकारी कर्ज रोखे हे मार्केटमध्ये जातात आणि मार्केटचा पैसा RBIकडे येतो. मग लोकांच्या हातातला पैसा, आता ते बॉन्ड घेऊन जर भाजीपाल्याच्या दुकानावर गेले की दे रे हे घे 100चा बॉन्ड, 1 किलो भाजीपाला दे, तर तो भाजीपालावाला पळून लावल ना. म्हणजे ह्या बॉन्डमुळे महागाई वाढत नाही. येते लक्षामध्ये, जी गोष्ट महागाई वाढवायची ते म्हणजे चलन, हे तर RBIकडे जमा झालं आणि तुमच्या हातात बॉन्ड आले. सो अशा पद्धतीनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची, त्याला ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतात, म्हणजे खरेदी विक्री केल्या जाते. सो जेव्हा महागाई कमी करायची आहे तेव्हा विक्री करायची, आणि महागाई वाढवायची असली की खरेदी करायची आणि लोकांच्या हातात पैसा देऊन द्यायचा. सो हे असं सरकारी खर्चात कपात करणे हे मौद्रिक धोरण नाही आहे, चलनविषयक धोरण नाही आहे. हे सरकारच्या फिस्कल पॉलिसीचा भाग आहे, सरकारच्या वित्तीय धोरणाचा भाग आहे. अधिक किमतीच्या नोटा चलनातून काढून टाकणे हेही RBI करत नाही. मला सांगा, जेव्हा 2016मध्ये सरकारने डिमॉनिटायझेशन केलं तेव्हा नरेंद्र मोदी आले होते ना, भाई और बहनों आज रात 8 बजे से 2000 और 500 के नोट, येतं लक्षात. सो अर्थव्यवस्था में नहीं रहेंगे असं ते बोलले होते ना माननीय आपले पंतप्रधान. सो ते पंतप्रधान बोलले होते की RBIचे गव्हर्नर बोलले होते? पंतप्रधान बोलले होते, कारण डिमॉनिटायझेशन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. सो त्याच्यामुळं अधिक किमतीच्या नोटा चलनातून काढून टाकणे हे काम कोणाचं आहे? राबवते RBI, पण आहे सरकारचं. सो त्यामुळं अ आणि ब हेच 2 त्याचे काय असले पाहिजे? उत्तर असले पाहिजे. पुढे जाऊया. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत वैशिष्ट्य कोणकोणते आहे? दरडोई उत्पन्न जास्त आहे का आपलं? लक्षात घ्या, जरी सरकार म्हणते, आता लक्षात घ्या बरं का, 2014-15मध्ये जेव्हा सरकार सत्तेत आलं तेव्हा आपलं जे हे होतं दरडोई उत्पन्न हे 86,000 रुपये होतं. 86,000 रुपये 86,000. आणि आता 2022-23मध्ये लक्षात घ्या 1,73,000 रुपये झालेले आहेत. जवळपास 1,73,000 म्हणजे जवळपास दुप्पट झालेलं आहे बरं का उत्पन्न. पण जरी ते 1,73,000 दरडोई उत्पन्न वार्षिक झालेलं आहे प्रतिमांशी, तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता हे उत्पन्न अतिशय कमी आहे. म्हणून दरडोई उत्पन्न आपलं जास्त नाही, कमी आहे आपल्या देशाचं.
लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे, 100% बरोबर आहे. संपत्तीचे विकृत वितरण, बरोबर आहे. अदानी हा देशाच्या 2 नंबरला जातोय जगामध्ये, उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अदानी काय जातोय डायरेक्ट 2 नंबरला. आणि जे गरीब आहे त्यांचे हाल एवढे खराब आहे की त्यांना खायला भेटत नाही. उपासमारीच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक उपाशी लोकांचं प्रमाण भारतातच असते, चीन नंतर आपलाच नंबर लागतो म्हणजे. सो त्याच्यामुळं संपत्तीचे देशामध्ये विकृत वितरण. बघा, भारतामध्ये संपत्तीच्या वितरणामध्ये तफावत दाखवणारे जे 3ही इंडेक्स आहे ते 2021 नंतर वर्स झालेले आहेत बरं का. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ते सांगितली होती वक्ररेषा, लॉरेन्झ वक्ररेषेवरून काढल्या जाणारं, मी लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यावरती. लॉरेन्झ वक्ररेषेवरून काढल्या जाणारा गिनी गुणांक तो पण वर्स्ट होत चाललेला आहे. त्याच्यानंतर पाल्मा गुणोत्तर आहे आणि उत्पन्न पंचमक गुणोत्तर आहे, 3ही गुणोत्तर घसरलेले आहेत बरं का देशाचे. सो त्यामुळं भारतामध्ये संपत्तीच्या वितरणामध्ये प्रचंड तफावत निर्माण होते हे दिसते. म्हणजे भारतातला श्रीमंत हा प्रचंड श्रीमंत बनतोय की जगातला 2 नंबरचा, आणि गरीब हा जगातला सर्वात गरीब बनतोय. म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रसार कमी झालेला आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बकड पाहिजे. कोणती वैशिष्ट्ये आहे तर बकड, 4 नंबरचं विधान बरोबर आहे. असे प्रश्न होलिस्टिक असतात, चुकले नाही पाहिजे. पुढे जाऊया आपण. वास्तविक बेरोजगारीचा दर, आता हा प्रश्न आपल्या पाहण्यातला नाही आहे, हा थोडासा ऑड आहे बरं का, येतं लक्षात, कारण पुस्तकात याची जास्त माहिती आलेली नाही आहे. बघा, तुम्हाला बेरोजगारी त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर वास्तविक बेरोजगारीचा दर बेरोजगारीच्या नैसर्गिक दरापेक्षा कमी असेल तर त्यासाठी तुम्हाला बेरोजगारीचा नैसर्गिक दर काय माहीत पाहिजे. सो जेव्हा तुमच्या देशामध्ये रोजगाराचं प्रमाण टॉप लेवलला असते, तुमच्या अर्थव्यवस्थेत रोजगारांचं प्रमाण टॉप लेवलला असते आणि जे लोक बेरोजगार असतात त्यांचं प्रमाण मिनिमम असते, तेव्हा त्याला नैसर्गिक दर म्हणतात बेरोजगारीचा. याचं लक्षात. आता त्यांनी काय म्हटलंय, जर वास्तविक बेरोजगारीचा दर म्हणजे ॲक्च्युअल सध्या भारतात जो आहे आणि बेरोजगारीच्या नैसर्गिक दरापेक्षा म्हणजे जो असायला पाहिजे होता, हा असायला पाहिजे होता ना, जास्तीत जास्त रोजगार आणि कमीत कमी बेरोजगार. सो जो नॅचरलपेक्षा वास्तविक दर हा जर कमी असेल, त्यांनी काय म्हटलेलं, हा जर कमी असेल म्हणजे आत्ता भारत हा म्हणजे हा जो नैसर्गिक दर आहे म्हणजे बेरोजगारीचा जो नैसर्गिक दर आहे, सो त्या नैसर्गिक दर म्हणजे कमीत कमी दर बेरोजगारीचा त्याच्यापेक्षा कमी आहे. कोणता दर? वास्तविक दर. तर मग याचा अर्थ काय, भारतात बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड कमी आहे. मग पण त्यांनी असं नाही विचारलंय, त्यांनी काय विचारलंय, काय अपेक्षा केली जाईल. सो काय अपेक्षा केली जाईल मला सांगा. वेतन कमी होईल का याच्यामध्ये? 100% नाही. बेरोजगारीचा नैसर्गिक दर कमी होईल नाही ना. नैसर्गिक दरापेक्षा वास्तविक बेरोजगारीचा दर कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जो आता सध्या भारतातला बेरोजगारीचा दर आहे तो कमी होत 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 नैसर्गिकपेक्षा कमी आला, म्हणजे जो नॉर्मली असतो त्याच्यापेक्षा कमी आला. सो अशा केसमध्ये हे तर नाहीच आहे, वस्तू आणि सेवांच्या मागणीत घट होईल, उलट वाढ होईल, आणि वाढ झाल्यामुळं महागाईच्या दरात पण वाढ होईल. म्हणून ह्याचं मोर रिलेव्हंट उत्तर काय आहे, महागाईचा दर वाढेल. कारण महागाईचा दर जर वाढला, फिलिप्स वक्ररेषेनुसार जर महागाईचा दर वाढला तर बेरोजगारीचा दर कमी होतो, आणि महागाईचा दर जर घटला तर बेरोजगारीचा दर वाढतो. हे बघा वाढत चालला आहे, कारण महागाईचा दर काय होतोय, घटतोय. सो महागाईचा दर घटल्यास बेरोजगारीचा दर वाढतो, आणि महागाईचा दर जर वाढल्यास बेरोजगारी कमी होते. सो त्यामुळं महागाईचा दर वाढेल हे तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. येत्या लक्षामध्ये. सो हे होतं तुमच्या अर्थशास्त्रांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. सो आपण आणखी 1-2 दिवसामध्ये विज्ञान वगैरे सारख्या विषयाचं स्पष्टीकरण घेऊया तुमच्यासमोर. सो आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.